तर हॅलो दोस्तो, वेलकम बॅक टू माय न्यू चॅनल SK रॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही यूट्यूबवरती नवीन चॅनल ओपन केला आहे आणि त्यासाठी जो लागणारा लोगो या बॅनर तो कसा बनवायचा हा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर चला मग व्हिडिओ आपण लगेच स्टार्ट करूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला पिक्सआर्ट ओपन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक बॅकग्राऊंड चॉईस करावं लागेल. त्यासाठी मी बॅकग्राऊंड बघतो. नेट स्लो आहे मित्रांनो, इथे चालत नाही आहे. तर चला मी काय करतो, माझ्या गॅलरीमध्ये जे डाउनलोड झालेला आहे तो बॅकग्राऊंड घेतो. तर चला मी हा वाला बॅकग्राऊंड घेतो. चला हा बॅकग्राऊंड पहिलं सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर आपण क्रॉप करून आपली साईज जी आहे ना कमी करायची आहे, जेणेकरून तुमचा जो बॅनर आहे जो यूट्यूब चॅनलच्या हेडिंगला व्यवस्थित बसला पाहिजे. साईज कमी करायला लागेल. तर ही साईज कमी झालेली आहे. यानंतर तुम्हाला जे तुम्ही एडिट केलेले फोटो वगैरे या तुमच्या चॅनलचं नाव आहे ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. तर माझ्या चॅनलचं नाव आहे SK रॉक. तर मी माझ्या SK रॉकचा जो मी बनवलेला आहे याचं बॅकग्राऊंड मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईल. तर हा इथं घेऊन व्यवस्थित सेट केलेला. यानंतर आपल्याला व्यवस्थित गोल आकारामध्ये जर बसत नसेल तर आपल्याला अंडा आकारामध्ये क्रॉप करायला लागेल. व्यवस्थित सेट केला पाहिजे, जेणेकरून तो आपल्याला चॅनलला व्यवस्थित दिसला पाहिजे. तर अशा प्रकारे व्यवस्थित आपण क्रॉप करूया याला. यानंतर त्याला सिलेक्ट करून आपण बॅकग्राऊंडवरती घेऊया. यानंतर आपल्याला जो पुढचा जो नेम आहे तो अशा आडव्या फॉन्टमध्ये येणार. याला आपण सिलेक्ट करून ब्लेंडिंग करायचं आपल्याला स्क्रीनमध्ये. यानंतर आपल्याला ह्याची जो ब्राईटनेस वगैरे आहे ते कमी जास्त ॲडजस्ट करून व्यवस्थितपणे आपल्याला बॅकग्राऊंड पाठीमागचा इरेज करायचा आहे, जे करून आपला जो SK रॉकचा जो सिम्बॉल आहे तो ठळक दिसला पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. जसं तुम्हाला जमल तसं तुम्ही ॲडजस्ट करून इरेज करू शकता. यानंतर हा झाला आपला. तुम्हाला जिथं ॲडजस्ट करायचं आहे तिथं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. यानंतर आज सेट केला. नंतर तुम्हाला जर आणखीन काय तुम्हाला याच्यावरती डिझाईन वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. तर मी याच्या पुढं मी एवढंच बनवणार आहे, त्यामुळे मी याच्याकडे नंतर काही टाकणार नाही. तर हा झाला आपला तयार यूट्यूब चॅनलसाठी बनवलेला बॅनर. हा झाला पूर्ण. तर कसा झाला बॅनर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला असाही बनवायचा असेल तर मी तुम्हाला याचं मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. तुम्ही तिथून डाउनलोड करून तुम्ही बनवू शकता.